येस, डोमेसाइल अँड नॅशनॅलिटी. महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे भारताचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र. या प्रमाणपत्राची वेळोवेळी आपल्याला आवश्यकता पडत असते. स्टुडंट असतील तर त्यांना स्कॉलरशिपसाठी याची आवश्यकता पडत असते, किंवा जर तरुण असतील तर त्यांना विविध शासकीय फॉर्म भरण्याकरता या प्रमाणपत्राची आवश्यकता पडत असते. त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचे जर लोन आपल्याला घ्यायचे असेल तर त्यासाठी देखील डोमेसाइल नॅशनॅलिटी ची आवश्यकता पडत असते. तर हे प्रमाणपत्र ऑनलाईन कशा प्रकारे काढायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या. त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर पाहूयात हे येस डोमेसाइल अँड नॅशनॅलिटी सर्टिफिकेट कशा प्रकारे काढायचे आहे त्याबद्दल सविस्तर माहिती. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाऑनलाईन पोर्टल हे लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला mahaonline.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपल्याला आपला ID आणि पासवर्ड टाकून हे पोर्टल लॉग इन करून घ्यायचं आहे. पोर्टल लॉग इन झाल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो सर्च बॉक्स दिसत आहे त्या सर्च बॉक्सवरती आपल्याला येस डोमेसाइल अँड नॅशनॅलिटी असे टाईप करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता त्या ऑप्शनला क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर यासाठी लागणारे जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दर्शवण्यात आलेले आहेत. ते कागदपत्रे आपल्याला अगोदरच आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये स्कॅन करून ठेवायचे आहेत. ते पुढे आपल्याला अपलोड करावे लागतील. तर त्यासाठी आपल्याला पुढे सुरू करा या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. नंतर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म आपल्याला सविस्तर भरून घ्यायचा आहे. सर्वात अगोदर आपल्याला जो अर्जकर्ता आहे त्या अर्जकर्त्याचं आपल्याला संबोधन या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचं आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये नाव टाईप करून घ्यायचं आहे. जे आधार कार्डवरती आहे तसं या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक मराठीमध्ये होऊन जाते ते, आणि त्यामध्ये जर काही चुकी असल्यास आपण मराठी कीवर्ड वापरून ते नाव दुरुस्त करू शकता. त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये, जसं आधार कार्डवर आहे त्याचप्रमाणे. त्यानंतर अर्जदाराचे डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. जे आधार कार्डवरती असेल किंवा इतर कुठल्याही डॉक्युमेंटवरती असेल ते आपल्याला या ठिकाणी या कॅलेंडरमधून सिलेक्ट करून घ्यायचे आहे, किंवा हाताने देखील आपण टाकू शकता. त्यानंतर एज म्हणजे वय या ठिकाणी आपल्याला ऑटोमॅटिक दाखवेल. या ठिकाणी जन्मतारीख टाकल्याच्यानंतर त्यानंतर जेंडर ऑटोमॅटिकच निवडलेला आहे आपण अर्जदार मिस्टर केल्यामुळे. त्यानंतर आपल्याला अर्जदाराचं ऑक्युपेशन म्हणजे अर्जदार कुठला व्यवसाय करत आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. जे असेल ते यामधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ईमेल ID असल्यास टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही. त्याचप्रमाणे आधार कार्ड देखील असेल तर आपण टाकू शकता, नसल्यास काही हरकत नाही. त्यानंतर अर्जदाराचा रहिवासी पत्ता आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. सध्या अर्जदार हा कुठल्या ॲड्रेसवरती राहतो तो ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. बिल्डिंगचं नाव, जो काही रोड असेल त्या रोडचं नाव आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. जवळपासचा लँडमार्क द्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणावरून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जो आपला जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणावरून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुका सिलेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला याचप्रमाणे आपला गाव देखील या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे, आणि आपल्या एरियाचा जो पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. त्यानंतर या ॲड्रेसवरती आपण किती दिवसापासून राहतात ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचं आणि बेनिफिशरीचं जे काही नातं असेल ते आपल्याला रिलेशन या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आणि अर्जदार किती दिवसापासून राहतं ते अगोदर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्या जन्माचं वर्ष आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. मिनिमम 15 वर्षाचा पूर्वीपासूनचा रहिवासी आपल्याला हे असावं लागणार आहे. त्यानंतर रिलेशन जो बेनिफिशरी आहे त्याचा आपल्यासोबत अर्जदारासोबत जे काही रिलेशन असेल ते रिलेशन आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला डॉटरचं काढायचं असल्यामुळे आपण डॉटर करत आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बेनिफिशरीचं फुल नेम टाकून घ्यायचं आहे. बेनिफिशरीच्या आधार कार्डवरती जसं नाव असेल तसं आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे जे बेनिफिशरी असेल त्याची आपल्याला डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे.
त्यानंतर मोबाईल क्रमांक जर दुसरा असेल तर टाकून घ्यायचा, अन्यथा आपण जो अगोदर दाखवलेला टाकून घेतलेला आहे तोच नंबर टाकला तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की या ठिकाणी आपला दुसरा कुठला ॲड्रेस असेल तर आपल्याला होय करायचा, अन्यथा नाही करायचा आहे. दुसरा ॲड्रेस नाही, त्याच्यामुळे आपण पुढे जातो. त्यानंतर बर्थ डिटेल्स आपल्याला विचारलेले आहे. आपला जन्म कुठे झालेला आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यावरतीच जन्म झाला असल्यामुळे आपण त्यावरतीच येस केलेलं आहे. त्यानंतर बेनिफिशरीचे एज्युकेशन आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बेनिफिशरी काय शिकत आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. युनिव्हर्सिटी किंवा बोर्डाचं नाव आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे ॲडमिशनचं इयर टाकून घ्यायचं आहे आणि कंप्लीट इयर आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूटचे डिटेल द्यायचे आहे. संपूर्ण पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे इन्स्टिट्यूटचा आणि ॲड या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. नंतर या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे की आपण महाराष्ट्राच्या बाहेरील रहिवासी काय असेल तर यस करायचं आहे, नसेल तर आपल्याला नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी विचारत आहे की दुसऱ्या राज्यातून आपण कुठली स्कीम घेतलेली आहे का, जर असेल तर आपल्याला येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर सर्टिफिकेटचं आपल्याला रिझन लिहायचं आहे. आपल्याला हे सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे, आपल्याला एज्युकेशनसाठी पाहिजे, त्यामुळे आपण एज्युकेशन टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲक्सेप्ट करून आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे. आपले कागदपत्र वगैरे आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत. काय काय कागदपत्र अपलोड करायचे या ठिकाणी एकदा पुन्हा पाहून घ्या. अर्जदाराचं आपल्याला आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर राशन कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर जो बेनिफिशरी आहे त्या बेनिफिशरीचे आपल्याला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. म्हणजे जो बेनिफिशरी असेल त्याचे आधार कार्ड आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वयं घोषणापत्र, त्यानंतर जो लाभार्थी असेल त्या लाभार्थीचे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचे आहे.